भर दुपारी रस्त्यावरती एवढे खूप सारी गर्दी पाहून असे वाटले की इथे काय झाले असेल. नंतर समजले की भाई इथे एका गाडीने पेट घेतला होता पेट्रोल पंपावरती आणि खूप मोठा अनर्थ इथे टळला होता पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांमुळं. चला मित्रांनो, तर ब्लॉगमध्ये तसेच राहा. तुम्हाला मी सांगतो काय झाले होते आज. सकाळ सकाळी मस्त उठलो, फ्रेश झालो. आज क्रिकेट खेळायला मी गेलो नव्हतो कारण आज आम्हाला लवकर जायचं होतं ऑफिसला. ऑफिसवरून आम्हाला दुसऱ्या ऑफिसला जायचं होतं कारण आमचे तिथं ऑडिटर्स हे वेट करत होते कारण तिथे आमची काउंटिंग होणार होती आमच्या स्टॉकची. तर त्यासाठी आम्हाला तिकडे जावं लागत होतं. मग काय लॅपटॉप घेतले, चार्जर घेतले, मस्त बॅग उचलली आणि निघालो आमच्या दुसऱ्या ऑफिसकडे मस्त. आणि तितक्यात लगेच मला एक कॉल आला की हाई तिथं एक जणाची गरज आहे. मग काय आमचा प्रणवदादा अवेलेबल असतो सगळीकडे. मग काय त्यालाच बसवलं मी गाडी चालवायला मस्त. मग गाडी चालवत चालवत मस्त आम्ही गेलो रस्त्यामध्ये मस्त. मग त्याला वाटली कॉफी प्यायची तलब झाली होती. कॉफी एवढी मोठी दिली होती कारण त्याला शुगर आहे तरी पण कॉफी एवढी मोठी दिली होती आणि मी घेतली होती कोल्ड्रिंक. मग काय आम्ही मस्त जाऊन पोहोचलो आमच्या ओल्डवाल्या ऑफिसवर. आणि इथं खूप साऱ्या आठवणी आहेत आमच्या या लिफ्टमध्ये पण खूप साऱ्या आठवणी आहेत. ह्या फ्लोअरवरती आठवणी आहेत कारण आम्ही इथं 4 वर्ष राहिलेलो. 4 वर्षामध्ये एवढी एन्जॉय केलेली आम्ही ना खूप सारी. आणि हे आमचं ऑफिस. मग नंतर लंच झाला. लंच करायला गेलो आम्ही बिर्याणी खायला. बिर्याणी खाल्ल्यानंतर वापस येता येता आम्हाला रस्त्यामध्ये हा सीन आढळला. हा सीन एवढा भयानक होता की अख्खी पब्लिक फक्त बघत होती आणि तिथे गाडी पेट घेतला होता खूप मोठा. आणि तिथल्या कर्मचाऱ्याने फायर एक्झिक्युशनच्या सहाय्याने ते मस्त विझवत आणि भाई कुणी कुणाला पण इथं धडकत होते कारण दोन्ही साईडने बाईक येत होत्या जात होत्या. आम्ही समोरच्याला धडकलो या व्यक्तींना आणि पाठीमागच्या व्यक्तींनी आम्हाला ठोकलं होतं. आणि इथं खूप मोठा अनर्थ टळला होता तिथल्या कर्मचाऱ्यांमुळे. मग आमचं सगळं काम संपून आम्ही इथे फायनल काउंटिंग करत होतो. तर आमचे सगळे सर वगैरे इथे होते कारण फुल. आणि इथं माझं काम पण चालू होतं कारण त्याच्यासोबत आम्ही काम पण करत होतो. आणि इथे वाजले होते 5:30 वाजलेले होते सर. पण गेलो आमच्या मित्रांकडे इथं पण त्यांचे पण काम खूप पूर्ण झालेले होते. मग काय पप्प्या आमचा मस्त इथं एन्जॉय करायला लागला होता. हे बघा पप्प्याचं काम झालं होतं, आतमध्ये काम चालू होतं. मग काय आम्ही शेवटी निघालो. 6 वाजले होते, आमचा ऑफिस टाईम संपला होता. तर मित्रांनो, ब्लॉग चांगला वाटला. आज फर्स्ट टाईम मी मराठीमध्ये ब्लॉग बनवला आहे. ब्लॉग चांगला वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामला फॉलो